नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत. राज्यातील 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेचे चालू वर्षातील ठिबक संचाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मार्च अखेर जमा होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आता वर्तवली जाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. राज्य कृषी विभागाच्या त्यासाठी हालचाली सुद्धा सुरू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. मग कोणत्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार, किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेतून चालू वर्षात बसवलेल्या ठिबक संचासाठी राज्य सरकारनं 235 कोटी रुपये पूरक अनुदान मंजूर केलंय. याबाबतचा शासन निर्णय 17 मार्च रोजी जारी करण्यात आलाय. त्यामुळं राज्यातील 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मार्च अखेर अनुदान वाटपाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या प्रतिथेंब अधिक पीक या उपक्रमातून ठिबकसाठी अनुदान दिलं जातं. त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 55% तर 2 हेक्टरहून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 45% अनुदान मिळतं. अर्ज करणाऱ्याला प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरती आधारित निवड केली जाते. निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना मेसेजच्या मार्फत माहिती सुद्धा दिली जाते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून संच खरेदी करता येतो. संच बसवल्यानंतर उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत मोका तपासणी केली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान वर्ग केलं जातं. परंतु मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना निधी अभावी योजनेचा लाभ मिळत नव्हता. खर्चाच्या तुलनेत अनुदान कमी असल्यामुळे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना पूरक अनुदान सुद्धा दिलं जातं. राज्य सरकारनं पूरक अनुदानासाठी 2025-26 या वर्षातील अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील 400 कोटी रुपये सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान या घटकासाठी तर 100 कोटी रुपये वैयक्तिक शेततळे अनुदानासाठी राखीव होते. पण 500 कोटींपैकी आतापर्यंत केवळ 100 कोटी रुपये राज्य सरकारनं कृषी आयुक्तालयाकडे वर्ग केले होते. दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी गेल्या काही दिवसांपासून आयुक्तालय प्रतीक्षा करत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी सुद्धा झालेली होती. निवड होऊनही अनुदान मात्र मिळत नव्हतं. परंतु 17 मार्च रोजी कृषी विभागाचे उपसचिव चंदन शिवे यांनी शासन निर्णय जारी करीत ही प्रतीक्षा आता संपुष्टात आणली आहे. आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार पूरक अनुदानासाठी शासनानं निधी दिल्यामुळे राज्यातील अंदाजे 1,15,000 शेतकऱ्यांना ठिबकसाठी जादा अनुदान वाटप करता येणार आहे. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 80% तर 2 हेक्टरहून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 75% अनुदान देण्यात येणार आहे. राज्यात 2025-26 या आर्थिक वर्षात किमान 70,000 हेक्टरवर संच बसवलेल्या क्षेत्रासाठी या अनुदानाचा वापर करण्यात येणार आहे. अनुदान वाटपासाठी नियोजन युद्धपातळीवरती सुरू करण्यात आल्याची माहिती सुद्धा कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे. आता हे सगळं खरं असलं तरी राज्य सरकारनं ठिबकसाठी 500 कोटी रुपयांचा पूरक निधी देण्याचं निश्चित केलं होतं. पण आतापर्यंत जमा केलेला एकूण निधी 350 कोटी रुपयांच्या आसपासच आहे. त्यामुळं उर्वरित 150 कोटी रुपयांची अजूनही कमतरता कायम आहे. हा निधी चालू आर्थिक वर्षात मिळण्याची शक्यता सुद्धा मावळलेली आहे. त्यामुळे कपात केलेला निधी आता थेट पुढील आर्थिक वर्षाच्या नियोजनात मिळेल असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठिबकच्या थकीत अनुदानावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लवकरच अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल अशी माहिती सुद्धा सभागृहात दिली होती. आता मार्च अखेर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता या शासन निर्णयामुळे निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं अनुदान ठिबकचं मार्च अखेरपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल का? तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.